नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण महाभरती निघालेली आहे रेल्वेमध्ये एकूण 22,195 जागा इथे भरल्या जाणार आहेत। तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। यामध्ये आपण ह्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे, अर्ज आपल्याला कशा पद्धतीने करायचा, ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा, आणि प्रत्येक पदानुसार किती मासिक वेतन असणार आहे, कोणकोणती पदे भरली जाणार आहेत, ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे ह्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या, म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जातील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सरकारी नोकरी रेल्वेद्वारे 22,195 पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। RRB ग्रुप डी लेवल 1 मेगा भरती आहे। 2026ची सर्वात मोठी मेगा भरती आहे ही। भारतीय रेल्वेच्या विविध युनिट्समध्ये 7व्या CPC पे मॅट्रिक्सच्या लेवल 1 मधील 22,195 गट डी पदासाठी पात्र नागरिकांकडून RRBकडून RRCच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। तर इथे आपल्याला या सर्व पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवायची असेल तर ही सर्वात चांगली आणि खूप मोठी संधी निर्माण झाली आहे। या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा। भारतीय रेल्वेमध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे। भरतीची जाहिरात भारत सरकार रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे भरती मंडळद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे। उमेदवारांनी ही माहिती एकदा शेवटपर्यंत PDF द्वारे प्रोव्हाइड करणार आहे, ती पाहून घ्यावी आणि हा व्हिडिओ पण एकदा काळजीपूर्वक ऐका, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजेल। भरतीचा विभाग भारत सरकार रेल्वे मंत्रालय रेल्वे भरती मंडळद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। भरतीचा प्रकार आहे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे। भरतीची श्रेणी आहे सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत ही भरती केली जात आहे। एकूण पदे तब्बल 22,195 जागा इथे भरल्या जात आहे आणि शैक्षणिक पात्रता 10वी पास किंवा तुमचा ITI झालेला असेल तरीही तुम्ही इथे अर्ज करू शकतात। मासिक वेतन 25,380 रुपये असे मासिक वेतन असणार आहे। अर्ज करण्याची पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। तसेच वयोमर्यादा कमीत कमी तुमचं वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 36 वर्ष वय असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात। आणि मेन म्हणजे ही परमनंट भरती आहे, कायमस्वरूपी भरती आहे, कुठलीही टेम्पररी भरती नाही। हे कळवण्यास सर्वांना आनंद होत आहे की ही एकदम परमनंट भरती आहे। त्याच्यामुळे इथे जागा पण भरपूर आहे आणि तुमची जे शैक्षणिक पात्रता ही पण तुम्ही कमीत कमी 10वी पास जरी असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकतात। पदाचे नाव आहे गट डी स्तर 1 म्हणजे सहाय्यक ट्रक मशीन, सहाय्यक ब्रिज ट्रक मेंटेनर ग्रेड 4, सहाय्यक PV, सहाय्यक TRD, सहाय्यक लोकोशेड इलेक्ट्रिकल, सहाय्यक ऑपरेशन्स इलेक्ट्रिकल, सहाय्यक TL आणि AC, सहाय्यक C&W पॉईंट्समन B, सहाय्यक S&T। इतर आवश्यक पात्रता तरीही इतक्या प्रकारची पदे इथे भरली जाणार आहे। आणि यासाठी इतर आवश्यक पात्रता काय लागणार आहे तर अर्जदारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्णचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात आहे आणि उमेदवारांनी या CENसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी या पदासाठी सर्व विहित शैक्षणिक पात्रता आहेत आणि त्या पूर्ण केल्या आहेत याची खात्री करावी।
म्हणजे तुमची 10वी जर झालेली असेल तर तुमची 10वी झालेली पाहिजे आणि तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट पण पाहिजे. जर तुम्ही ITI शिकत असाल आणि ITI तुमचं कंप्लीट झालं असेल, ITIचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल शकता. तर अशी तुमची पात्रता जी आहे ती पूर्ण झाली असेल तरच तुम्ही इथं अर्ज करू शकतात. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2026 आहे. ही अंतिम तारीख आहे. त्याच्यामुळे 20 फेब्रुवारीच्या आधीच सर्वांनी इथे अर्ज करून द्यावी. तर अशी होती ही रेल्वे भरतीची माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या भरतीचा लाभ घेता येईल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत.